नमस्कार। आज अंजनावळे आडोशी या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची आणि विशेष ग्रामसभा पार पडली। गावातील संपूर्ण जे काही ग्रामस्थ आहेत, अगदी कामाची इतकी धावपळ असताना सुद्धा सर्व ग्रामस्थ अगदी जबाबदारीने या ठिकाणी उपस्थित राहिले। आपण पाहत आहे पाठीमागे भरपूर तरुणांचा या ठिकाणी उपस्थिती आहे। या तरुणांकडे पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्ट दिसतंय की त्यांच्या समोर आज सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो त्यांच्या भविष्याचा आहे, असं या ठिकाणी त्यांच्या ह्या सगळ्या उपस्थितीमधून आपल्याला स्पष्ट दिसतंय। खरं तर आजचा मुख्य विषय हा होता की या भागामध्ये आडोशी या ठिकाणी जो अदानी प्रकल्प पंप स्टोरेज प्रकल्प हो घातलेला आहे, तर या प्रकल्पाविरोधामध्ये एकमुखाने आणि एक दिलाने उभं राहून संघर्ष करावा, अशा प्रकारचा खरं तर आजचा हा विषय होता। मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिला तर हा केवळ आडोशीचा किंवा केवळ जुन्नरचा नाणेघाटाचा प्रश्न नाहीये। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ह्या सह्याद्रीच्या पूर्ण बेल्टमध्ये जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे, अतिसंवेदनशील क्षेत्र खरं तर अनेक म्हणजे गाडगीळ समितीने असेल किंवा कस्तुरी रंगन समितीने असेल, ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे। याच्यामध्ये जैवविविधता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। महाराष्ट्राचा हा भाग खरं तर श्वास आहे, असं त्या दोन्ही तज्ञ समित्यांनी सांगितलेलं आहे। एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध हो 100% आता तुम्ही सोबत 100% गांधी साहेब तुम्ही दोघे सोबत मग समाजासाठी सगळे एकत्र आम्ही सगळे नाही सुरजभाऊ सुद्धा आम्ही सगळे सोबत आहेत। इथं कुठलाही लांडे साहेब किंवा वाजगे साहेब किंवा संजय साबळे किंवा आदिवासी बिगरावती हा प्रश्नच नाहीये। मी मगाशी तुम्हाला तेच सांगतोय की हा प्रश्न आहे। हा प्रश्न महाराष्ट्राच्या श्वासाचा आहे। कारण मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद, कुठलाही जिल्हा बघा तुम्ही, जी लोकवस्तीनं गजबजलेली शहर आहेत, यांना श्वास कुठनं मिळतोय? तो श्वासच या सह्याद्रीमधून मिळतोय तो। आणि इथं जर 59 प्रकल्प होऊन अब्जावधीचा या ठिकाणी खरं तर खर्च करून अदानीला जर हे सगळे टेंडर दिले जातात किंवा सगळे प्रकल्प दिले जातात उभे करायला, तर ही केवळ जुन्नरच्यासाठी धोक्याची घंटा नाहीये, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे। आणि म्हणून आज केवळ इथं ठिणगी पेटलेली आहे। येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये संपूर्ण सह्याद्रीच्या बेल्टमध्ये याचा वणवा लागलेला असणार आहे, हे तुम्ही थोड्या दिवसामध्ये पाहशालच। आता याचं हे बोलत असताना मला प्रामुख्याने एक गोष्ट नमूद करायची वाटते की सत्ताधारी जे काही पक्ष आहेत, मग अजित पवार गट असेल किंवा शिंदे सेना असेल किंवा भाजप असेल, ही लोक फार याच्यावरती बोलणार नाही असं माझं एक मत आहे। परंतु इथे जे काही विरोधी पक्ष नेते आहेत किंवा विरोधी पक्षाचे लोक आहेत, समजा आदित्य ठाकरे असेल, राज ठाकरे साहेब असतील, त्याच्यानंतर काँग्रेसचे आपले सपकाळ साहेब असतील, या मंडळींनी खरं तर याच्यावरती रान पेटवणं गरजेचं आहे। कारण हा लोकांच्या जगण्याचा मरण्याचा प्रश्न आहे, हा केवळ शेतकऱ्याचा प्रश्न नाहीये, हा बंगल्यात एसी मध्ये राहण्याचा प्रश्न आहे आणि शेतात घाम घालण्याचा पण हा प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्यावरती ह्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी अगदी जिथे जिथे प्रकल्प होता तिथे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना अलर्ट करून तिथे सभा घेऊन मिटिंग घेऊन जनजागृती करणं गरजेचं आहे। या ठिकाणी जुन्नरचे माजी आमदार आले, त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। सुरेश भाऊ वाजगे सामाजिक समाजसेवक आहेत, त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। नाही, स्वागत आहे ना या गोष्टीचं। खरं तर हे असंच होणं गरजेचं आहे। कारण अंतिमतः म्हणजे मरतानी कोणी राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा किंवा कोणी एखाद्या कम्युनिस्टांचा असं नाही मारणार, तो माणूस म्हणूनच मारणार आहे। आणि त्याचा श्वास गेल्यानंतर तो काय करणार? त्याच्यामुळे इथं कोण पाठिंबा देतोय कोण नाही पाठिंबा, ज्यांना पाठिंबा दिला त्याच्या हातला काहीतरी पाठिंबा दिला। हा नाही, मला त्यांना तेच सांगायचंय की मरतानी तर तुम्ही पण मारणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आज जरी कोण म्हणता मी सत्तेतला आहे, मी भाजपातला आहे, मी सेनेतला आहे, मी राष्ट्रवादीतला आहे, परंतु अंतिमतः तुम्ही सगळेच मारणार, ह्याच्यात कोणी विरोधक किंवा हे मारणार नाहीयेत। त्याच्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं नेमकं काय आहे आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये म्हणजे जी काय सोलर ऊर्जा आहे याच्याकडनं जवळजवळ 31,000 वॅटची मागणी आतापर्यंत केली जातेली आहे। त्याच्यानंतर जे काही वीज वितरण आहे त्याच्याकडे 27,000 वॅटची मागणी केलेली आहे। आणि महाराष्ट्राचं जे काय टार्गेट आहे ते 2036 पर्यंत 76,000 मेगावॅट पेक्षा जास्त वीज निर्मिती करायची असं यांचं टार्गेट आहे। ऍक्च्युली महाराष्ट्राची जी काही विजेची गरज आहे ती बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे, म्हणजे फार अडचणी असं काहीच नाहीये। परंतु गव्हर्नमेंटचं काय आहे की गव्हर्नमेंट म्हणजे विकासाच्या कल्पना सुद्धा खरं तर फार अफलातून आहेत त्यांच्या, म्हणजे ज्याच्यामुळे माणसंच राहणार नाही, ज्याच्यामुळे खरं तर निसर्गच राहणार नाहीये, याचा सगळ्याचा सत्यानाश करून जे काय करायचं ती कल्पना त्यांची विकासाची कल्पना आहे। परंतु जे काय सगळं करतोय आपण ते सगळे मानवी विकासासाठी, मानवी जीवनासाठीच करतोय ना। सूरज वाजगे 9 तारखेला जुन्नरला उपोषण करणार आहे। देवराम लांडे पण त्यांच्या सोबत बसणार आहे, तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत उपोषणाला बसणार? 100%। मी तर उलट हे सांगल की या भागातलेच नाही तर तालुक्यातल्या जेवढ्या काय ग्रामपंचायती आहेत
आपण ठरवून घ्या की 2 दिवस, ह्या पहिल्या दिवशी कोण येणार, ह्या दुसऱ्या दिवशी कोण येणार, आणि ते जितक्या दिवस चालत तितक्या दिवस चालते सुरज भाऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण 50-50, 100-100 लोकांचे ग्रुप्स करू आणि ते तिथे जोपर्यंत सुनावणी रद्द होत नाहीये, जोपर्यंत हा प्रकल्प त्या ठिकाणी रिटर्न होत नाही, तोपर्यंत आपण याला संघर्ष करावं. आणि हे करण्यासाठी तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाच्या, सगळ्याच पर्यावरण प्रेमी लोकांना आणि विशेषतः तरुण वर्गाला, आता आपण दिल्लीचं जंतर मंतर, जनजींची जी काय ताकद आहे ती जनतेची ताकद आपण पाहिलेली आहे. आणि अगदी हाकेच्या अंतरावरती आमच्या जुन्नरमधील जो काय तरुण बांधव आहे तो अगदी स्वतःला म्हणजे ज्या वेळेस खरं तर सगळ्या कामामधून शिनामधून ज्यावेळेस माणूस वैतागला जातो, तो स्वतःचं मन हलकं करण्यासाठी पहिल्यांदा इथे येत असतो आणि 100% एक जीवन एकत्र येणार. आदिवासी तुटीचा जय असो. आदिवासी तुटीचा जय असो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.